अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली भिजाची, तेची पुढे चाली भिजाची, तेची पुढे चाली भिजाची, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची
अमृताची फळे अमृताची अमृताची फळे अमृताची बेली अमृताची फळे अमृताची
जगद्गुरु तुकाराम महाराज की अमृताची फळे अमृताची वेली तिची पुढे चाली बिजाची ऐशियाचा संग दे नारायणा ओलावा वचना जयाचिया उत्तम सेवन शीतळ कंठाशी पुष्टकांती तैशी दिशेवरी ऐशियाचा संग दे नारायणा ओलावा वचना जयाचिया तुका म्हणे तैसे होई जेती संगे तुका म्हणे तैसे होई जेते संगे वास लागे अंगे चंदनाच्या ऐशियाचा संग दे नारायणा ओलावा वचना जयाचिया श्री संताचिया माता चरणावरी संताचिया माता चरणावरी दास हे दंडवत माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख अमृताची फळे अमृताची वेली तिची पुढे चाली बिजाची ऐशियांचा संग दे नारायणा ओलावा वचना जयाचिया संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज या दिव्य पुरुषाच्या सप्तशताधिकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि पूज्यश्री श्री हरिभक्तपरायण पांडुरंग महाराजजी घुले यांचा 75वा अर्थात अमृत महोत्सव अशा उभय निमित्ताला अनुसरून आयोजित केलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह मोजे शिवनई बरोबर आहे ना. या सोहळ्यात खारीच्या वाट्यानं वाक्पुष्प समर्पित करण्याचा सुयोग आमचे परमस्नेही हनुमंत महाराज शिंदे मच्छिंद्रबुवा या मंडळीच्या प्रेमाखातर या सोहळ्यामध्ये सेवेचा सुयोग या ठिकाणी आता आमची सारी ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुजन तुल्य असलेली अशी आमची बनशीबाबा इथं तळ ठोकून आहेत.
त्यांचं गुरुबंधूचं प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत टिकलं हे सर्वात मोठं आश्चर्य. ज्यांचा अमृत महोत्सव साजरा होतोय, वारकरी संप्रदायातली ख्यातनाम मूर्ती, संप्रदायाच्या संत विचाराचा एक मजबूत खांब म्हणून पांडुरंग महाराजाकडे बघितले जाते. पांडुरंग महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातलं खंबीर मेडकं मजबूत. जसे जोग महाराज दांडग्या वाहतुळे आल्या तरी हलणे डुलणे हा विषय राहिला नाही. खंबीरपणे त्या वाहतुळी थांबविल्या. महानुभव नावाची दांडगी वाहतूळ आली ती त्यांच्या काळात, पण असल्या वाहतुळी तटीला पाय देऊन जाग्यावर क्षमविल्या. ही जशी जोग महाराजांची ताकद, तसं वर्तमान काळात पांडुरंग महाराज म्हणजे आमच्यातली एक खंबीर ताकद आहे वारकरी संप्रदायातली. आणि आज त्यांचा अमृत महोत्सव साजरा होतोय. एवढ्या मोठ्या पवित्र सोहळ्यात खरं तर आम्ही पुढच्या पिढीतली आहोत. आम्हाला या जुन्या मंडळीच्या सेवेचा योग याच्यातच आम्ही आमचं परमभाग्य समजतो. कारण त्यांची आमच्यावर असलेल्या काशवी नजरेची पावती की हा सेवेचा सुयोग आहे. वारकरी संप्रदायात आम्ही ज्यांच्याकडे बघून वाटचाल करतो ते म्हणजे पांडुरंग महाराज, बंशीबाबा, ही सारी जुनी मंडळी आमच्यासाठी आदर्शदायी आहेत. आज 4था दिवस, बरोबर. चिंतनातला अभंग हा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सरळपंथी संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबाराय संगत हा गुण आवडीनं मागून घेतात. आणि जेवढं काय आहे तेवढं संगतीचा परिणाम होत असतो. संस्कार, आहार, विहार या संबंध विषयाला कलाटणी द्यायची ताकद संगतीत आहे. कारण संघामध्ये फार मोठी पावर आहे. त्यामुळं या अभंगातून तुकोबाराय अशा महात्म्याच्या संगतीची अपेक्षा करतात. कशा महात्म्याच्या, त्याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल कोणत्याही धान्यादिकाचा, एखाद्या झाडाचा खरा जो कस आहे तो 2 प्रकारात मानतो. एक ताकद त्या मातीची आणि त्याच्यात पेरल्या गेलेल्या बियाची. वस्तुस्थितीनं जमिनीचा कस कुंभाच्या रूपानं प्रगट होतो. पण कितीही कसदार जमीन असली तर मेहनत हा आटम अनिवार्य. कसा इतकीच कसावी बी लागते. बिना कसल्याशिवाय फळ मिळत नाही. फुकट कुणाला काही फळं मिळाली तशा बातम्या गुरुवर्य घुलेबा सांगायचे. त्यांची शब्द होते काय, ते म्हणायचे, बुवा फुकट काही मिळत नाही, घासावी लागते. विढळ 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 विढळ. आज आपल्याला फळं दिसायलीत. या फळाच्या पाठीमाग फार मोठी दांडगी मेहनत दडलेली. सहजासहजी फळ नाही. अहो घरची जरी जमीन असली, फुकट पीक दिलेल्या बातम्या आहेत का? तुकोबाराय सांगतो.
मिराशीचे मोहन सेत नाही देत पिकाऊगे नाही देत पिकाऊगे नाही देत पिकाऊगे देत मिराशीचे मोहन शेत नाही देत पिकवूगे. मिराशीचं म्हणजे वडलोपार्जित भाववाटणीप्रमाणे जी वाटणी करून वाट्याला आलेली जमीन आहे. साध्या शब्दात मेरी राशि का दूसरा नाम होता है मिराशी. जो राशि मेरे नाम से चुन दी गई राशि उस राशि का नाम मिराशी कहलाता है. अर्थात मिराजदारीची जरी जमीन असली तरी फुकट पीक दिले अशी बातमी इकडे नाशिककडे नाही दे. न करिता निगा निगा न काढता तन कैसे निते कन येती हाता. मेहनतच करावी लागते. बिना मेहनतीचं फळ घरची नाही दारची जमीन देत नाही. मेहनत अनिवार्य बाब आहे आणि मेहनती बरोबरच सर्व गोष्टी साध्य व्हाव्या लागतात. आज आपण फक्त फळ बघायलो. आज आपल्याला काय पाहायला मिळाले? कार्यक्रम कशाचा आहे? हा फळाचा कार्यक्रम आहे. याच्या मागची मेहनत फुकट मिळाले. फळ फुकट मिळत नाही. मला गुरुवार्यांच्या शब्दात घासावीच लागते. तेवढी घासल्याशिवाय फळ हाताला येत नाही. जुना काळ होता. हिवाळा संपत आल्यावर जमिनी नांगरायच्या. थोड्या उन्हाळ्यामध्ये चांगल्या तळपू द्यायच्या उन्हात. आधुनिक म्हणजे ताव येऊ द्यायचा चांगला. मग मोगडा पाळी वेचणी फुकणी करून माणसं वाट बघत बसायची.
आता तळ्यामुळं कुणाची कुणी वाट बघत नाही, कॅनलचं पाणी असल्यामुळं पावसाची वाट बघत बसायचं. पाऊस पडला रे पडला की लगे पेरत होते का? संगमनेर बंधू आमचे गुरुबंधू, आमचे टायमिंग. आता इथं बरीचशी गुरुबंधू मंडळी पांडुरंग महाराजांचा उत्सव म्हणल्यावर सार्थ स्वाभिमानानं या ठिकाणी हजर आहेत. आता योग इतका चांगला आहे की साऱ्या गुरुबंधूची या निमित्तानं भेटीगाठी दर्शन. पाऊस पडल्या पडल्या शहाणा शेतकरी पेरत नाही, मग वापशाची वाट बघतो. कशाची? आणि वापसा एवढा किमतीचा आहे. किती किमतीचा? तुकोबरायांनी वापशाला एवढी मोठी किंमत दिली, एवढी संसारिक माणसाला ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र मिळतं वापसा सांभाळला तर. काय? विधीने सेवा विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान म्हणून वापशाला अनन्यसाधारण किंमत दिली. आणि कसे वापसा जर चुकविला तर ज्ञानोबराय सांगतात त्याच्या पावत्या बी खतरनाक आहेत. विधीची वाप चुकवी अन्यायाचे बीज रूपवी आणि कुकर्माचा करी राबू जरी तरी तयाची सारी खेळ असंभाव्य पाप पिके मग जन्म कोटीवरी दुःखे जीव भोगी. विठाला म्हणून वापसा सांभाळला पाहिजे. वापशाला फार मोठी किंमत आहे महाराज. साध्या भाषेत बोलतो जरा. वापसा जर चुकविला त्याला चिबडीतली पेर म्हणतात. कसली पेर? चिबडीतली. चिबडीत जर पेरलं त्याचे दुष्परिणाम त्या जमिनीत पेरलेलं उगवत नाही का, ओलीमुळे उगवते, दाना फुटणार. पण त्या जमिनीचा वरला पापुडा कडक होतो. काय होतो? कडक होतो. कोंब मधून जो सरळ येणार आहे वर, त्या नाजूक कोंबाला वरल्या कडक पापुड्याला छेद करून सरळ वर येता येत. मग जन्माला येतानाच त्या कोंबाला जिकडे जमीन फाटली असेल, चिरली असेल, भळ पडली असेल त्या साईडला त्याला वाकडं जावं लागतं. म्हणून जन्माला येतानाच ती अशी येते. चिबडीतल्या पेरी आहेत.
वापसा सांभाळणं महत्वाचं. वापशाला फार मोठी किंमत आहे की नाही. पण वापसा व्हायला ह्या नावाखाली वल उठून जाऊ नये. हे बी महत्वाचं आहे ना. हा तुकोबराय म्हणतात, बीजन पेरी खडकी ओल नाही ज्याचे बुडकी. तो ज्ञानोबरायचे शब्द आहे. खडकी जैसे वर्षले कागी माझी पेरिले, कर्म मानिजे देखिले स्वप्न जैसे. जे केलेले परिश्रम वाया जायचं काम आहे. म्हणून वापसा मोठा किमतीचा आहे. खरी पद्धत अशी हो लावली पाडे गरज नाही. खोलवली पडे ते बीज उत्तम. उथळाचा श्रम वाया जाय. गावठी म्हणे उथळ पाण्याला दमदारपणा राहत नाही. ते महत्वाचं ज्ञानोबराय सांगतात. नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले, तैसी झाकी निपजले दान पुण्य. शेतकरी केवळ पेरून ग बसत नाही, पाठीमागून राशनी नाहीतर लोड करतो. येणं केनं प्रकरणे बियाला झाकायचं काम करतो. आणि झाकलं ते 100% उगवत. वर राहिलं तर पाखरं खाऊन जायची भीती आहे. म्हणून तैसी झाकी निपजले दान पुण्य. केलेलं दान केलेलं पुण्य झाकून टाकल्या जात. म्हणून बरीचशी सुज्ञ जाणकार उच्च विचाराची साधक मंडळी गुप्तदानात असते. ओपन नाव येऊ देत नाहीत. कारण पॉवरफुल औषधाच्या बाटल्याला कंपनीनं डबल बुचणं दिलेली असते. मध्ये एक लबराचं वर एक टोपण असतात म्हणून. का बुचन जर ढिलं राहिलं, तोंड जर उघडं राहिलं, पावर राहत नाही, दुसरं काय नाही. म्हणून हे झाकावं लागतं. तैसी झाकी निपजले दान पुण्य. आणि मग ती वापून येत. ही सर्रास जेवढ्या बी वनस्पती आहेत त्यांच्यासाठी एकच नियम लागू आहे. त्याला ही पद्धत वापरावी लागते. आणि एकदा पद्धतशीर पेरणी झाली की 4-2 दिवसांनी येडा करायला जायचं. जसं ज्ञानोबराय म्हणतात ना, पूजोनी देव पाहिजे पेरोनी शेता जाईजे. अर्थात 4-2 दिवसानं गेल्यानंतर कळतंय दाट पातळ कमी जास्त. जर 4 कोपरी बराबर आलेलं असलं ना तर मग खात्रीला एक आहे काय, आता फक्त त्याला खत पाणी घालून जोपासायचं काम. तरी बी मधून निवडावे तन निवडावे तन
करावी जतन. मधून मधून तण काढीत राहावं लागते. अहो कुणाला बी वाटतंय काय असंच आपण माईकवर जाऊन उभं राहू, कुणाला वाटत नाही. हा कुणाला बी वाटतंय असं माईकवर जाऊन उभं राहू म्हणून. पण या वर्षाची त्या वर्षाला जर विण्यावरली धूळ फुकीत असेल, भजन काय बापाची पेंड आहे. हा त्याला बी घासावीच लागते, फुकट नाही. मेहनत आहे त्याच्यात. आणि बऱ्याच माणसाली सवय इथून वरक्षेपण करायचं, मुंबईचं कनेक्शनच लागू देत नाहीत. अशी माणसं सर्रास जर्शी स्वरात ओरडते. बिंबीच्या देटापासून जी स्वर लावतीत ना सर्रास अपवाद सुद्धा त्यांचा स्वर जात नाही. महाराज विढाल विढाल कुणाला बी वाटतंय तर आपण प्रमाण मानावे. पण कधीतरी गाता उचलून बघावं की ह्याच्यात काही आहे म्हणून. ज्यांचा हा अमृत महोत्सव साजरा व्हायला त्यांनी महाराष्ट्रात एक गोंडस परंपरा घालून दिली. गाथा ज्ञानेश्वरी पाठ करणाऱ्यासाठी त्यांनी त्यांची सर्वस्व जबाबदारी स्वीकारली महाराज. त्याच्यामुळं बऱ्याचशा साधक मंडळीला गाथा ज्ञानेश्वरी पाठ करायला सुविधा झाली. सुविधा अतिमहत्वाची ही गोष्ट, ही कॉलम अतिमहत्वाचा होता. आणि पाठांतर करणारे विद्यार्थी कमी नाहीत म्हणायचे, एक एकाहुनी बळी. फक्त त्याला ती सुविधा मिळणं गरजेची बाब, ती पांडुरंग महाराजांनी ते अतिमहत्वाचं काम केलं. हा पाठांतर असल्याशिवाय प्रमाण देता येत नाही. आणि बऱ्याच वेळेला नवीन प्रमाण दिलं बी तर द्रोहपद ही ज्ञानबाची मेक आहे. आता जुनी जी जाणकार आहेत प्रमाण देणारी ती आता मच्छिंद्र बुवा आमचे जुने जाणकार आहेत. द्रोहपद पाठ नसलं तर तुकडे वाजाव चाल मधून तिकट तुकडा पाडायचा, झाकली मोठ 1.25 लाखाची. उघडं पडलं नाही पाहिजे. विठाला विठाला मधून मधून तण काढावंच लागतं, फुकट पीक येत नाही. आणि चांगलं पुष्टी देऊन पीक जर आलं तर कसं आहे बघा, पोटरा नावाचा एक प्रकार आहे. कोणता? पोटऱ्यात आल्यावर निव्वळ माळ रानावरलं देखील चांगला मोसम दाखवते. पण शहाणी जाणकार विश्वास ठेवीत नाहीत. पोटऱ्यामध्ये किती बी लपक मारली धानानं तरी विश्वास ठेवीत नाही. त्याचं कारण आहे ती जात निस्वल्याशिवाय कळत नाही. काय नाही तर बरीच बाप अशी कलर हातात धरून सांगतात काय जगात बी लेकरेत म्हणत पण आपली वेगळीच आहेत. मग आमच्या लक्षात येते बहुतेक अजूक निस्वल नसावं, कारण ही जात निस्वल्यावर कळते. विढाला विढाला निस्वताना जर मधून काळा कोंबा आला तर झाली कथाची कहाणी, काही फायदा नाही महाराज. म्हणून हे निस्वन आणि निस्वल्यावर फुलवारा धरणं. फुलवारा धरलाय, लागलाय फुलवारा, आणि तेवढ्याच वेळात दाणे धरण्याच्या वारान गाराचा जर झपका झाला तर ती कोणत्याच थराला राहत नाही, नुसत्या पिशा हातात येतात महाराज. काय थर बी महत्वाचं आहे ना, कुठल्या का थराला जाय पण एक थर सांभाळून राहिलं पाहिजे. कने विन सोपटीन कणशी लागली घनदाटी असा प्रकार आहे. थोडक्यात फुलवाऱ्याच्या मानानं दाणे हे महत्वाचं. आणि बऱ्याच वेळेला दाणे बी लागले, खुर्ड्यातून भेड बी झाले. खोडायच्या टायमाला पावसानं जर झपका दिला
मार्केट डाऊन होत आहे. काय डाऊन होत आहे? हे सर्व साध्य होत मग फळ पदरात. कोणत्याही विषयाला अहो आपल्याकडे आता नाशिक जिल्हा म्हणलं की नाशिकचं नाव द्राक्ष असं फिटिंग झाली आहे. कांदा द्राक्षाचं नाव नाशिक आहे का नाही. इकडले मुख्य आटम म्हणजे आता द्राक्षाची तरी काय वेलीच आहे ना. त्याला किती बारकाईनं जोपासलं जातं. आता तुम्ही त्याचे स्वतः जाणकार आहेत, आम्ही त्याच्यातले जाणकार बी नाही. अगोदर जोपासना करावी लागती का नाही. त्याला सर्वात महत्वाचं आणि वेलीला एक आहे, बाकीच्या सारखं मोकळा मंगळवार जमत नाही. वेलीला स्टँडच लागते, आधारच लागतो. विना आधाराची न शोभनते. वेलीला कशाची गरज आहे? आधाराची गरज आहे. कोणतंही करू घातलेल्या कार्याला त्याला कशाची गरज आहे? आधाराची गरज आहे. म्हणून धर्माला राजकारण जी जॉईंट खात्यात दिल्या जाते ते त्याचं कारणच आहे की आज चांगल्या कार्यासाठी सहकार्याची गरज नितांत. आणि वस्तुस्थितीनं या वेलीला एवढा मोठा सुंदर आणि आधार बी दिला तर बऱ्याच वेली फळं म्हणावी तशी देत नाहीत. पण ही एकच एक अशी सुंदर वेली निघाली आमच्यात. जसं संप्रदायामध्ये तुकोबाराय म्हणजे कळस संत मानल्या जातात. संप्रदायातले कळस संत तुकोबाराय. तसं संप्रदायातला गाथा मंदिराचा कळस म्हणजे पांडुरंग महाराज आहेत. याच्या अगोदर बी महात्मे झाले, पण मंदिराचा संकल्प गाथा पूर्ण कोरल्या जावा ही संकल्पना पांडुरंग महाराजांची. आज त्या रूपानं केवढी सुंदर केवढ्या उंचीला पोहोचली. याला एकच आधार लागत असतो. ह्या गोष्टीला काय लागत असतो? आधाराची गरज आहे. आज वस्तुस्थिती जर पाहिली तर आजच्या या क्षणाला तुकोबारायच्या शब्दात म्हणजे कसं अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली अमृताची वेली त्याची पुढे चाली बीजाची. जग जाहीर आहे आज फळं दिसायलेत, पण याच्या पाठीमागली मेहनत
अहो जग जाहीर आहे ना, तोंडात घालायचा घास मातीत कालवितो कोण? शेतकरी म्हणा. जी पेरतो ती काय दगड पेरतो का? काय पेरतोय? तोंडात घालायचा घास मातीत कालवितोय. त्याला माहिती आहे काय? आता एका बीजा केला बीजा केला नास मग भोगिले कणीस. पैसे कुणाला नकोत? अहो ज्याच्याकडे जास्त झाले तो सुद्धा नको म्हणत नाही. नको कुणाला हा? पण पांडुरंग महाराजांनी जेवढी कीर्तन केली समाज पैसे कमी देत नव्हता. पण आपण संप्रदायाची कुणीतरी लागतो, आपल्या खांद्यावर संप्रदायाची धुरा आहे, जबाबदारी आहे, या भावनेनं त्या त्यागात पेरणी केली आणि त्या मातीत कालविलेल्या बीजाची ही फळं आहेत. आजची जी फळं आहेत ती त्या त्याग नावाच्या बीजाची ही फळं आहेत. त्यागालाच अमृताची फळं येतात, भोगाला येत नाहीत. त्याग बुडात वतला त्यागेन एके अमृतत्व मानसो हो. श्रुतीचे उद्गार आहे. एका त्यागानच अमृतत्वाकडे जीवाची स्थिती राहते. त्याग नसेल, भौतिक ऐश्वर्य, भौतिक भोग संपदा, याच्यातून असली फळं येत नाहीत. लक्षात येईल का? अमृतासारखी गोड फळं येण्यासाठी बुडात काय ओतलंय? पांडुरंग महाराजांनी जीवनभराचा त्याग वाचलाय. महाराज भौतिक जीवन, संसारिक जीवन अजिबात थाटमाट नाही. असंच नाही तर आलकडती दान दक्षिणेचा प्रकार सर्व जर बारकाईनं बघितलं तर सोपा आहे बाई. एवढा सोपा नाही. पण त्या केलेल्या त्यागाचं प्रमाणपत्र आहे की मग भोगिले कणीस. गाथा मंदिराच्या रूपानं आज एवढा दांडग फळ आलंय महाराज. ही फळ त्यांनी केलेल्या त्यागाच्या पेरणीची पावती आज. गोमटा बिजाची फळे गोमटी वाहेची पोटी सामातूक वाहेची पोटी सामातूक. गोमटा बिजाची फळे गोमटी आज एवढी अमृतासारखी गोड फळं लागू शकत नाहीत. कोणाची बी अमृत महोत्सव साजरे होतात असं नाही. त्याच्या बुडात काय ओतलाय? त्याग ओतलाय. आणि ज्यांच्या फाउंडेशनला त्याग आहे ना त्यांच्या इमारती टिकल्या. बाकी बहुतेक इमारतीला तडा गेलेल्या बातम्या. वयाची अट्ट नाही महाराज, कोणत्या बी वयात इमारतीला तडा जाऊ शकतो.
हलक्या बी भूकंपानं इमारती धक्याला लागली काय काय, पण ही इतकं फाउंडेशनला मजबूती आहे. बुडा त्याग वाचल्यामुळं केवढाही धक्का बसला तर इथपर्यंत धड पोहोचतच नाही त्याच्या बुडात का. आणि या भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा भारत देशच मुळात त्याग प्रिय देश मानला जातो. त्यागाची किंमत करणारा देश. त्या राजा गोपीचंदानं आईचं जास्त आग्रह हे मैनावती मधून मन म्हणायची, ए राजा ह्या भौतिक ऐश्वर्यात काही नाही रे बाबा, जा त्या गुरु गोरक्षाला विचार. बऱ्याच वेळेला सारखं टोमणं मी हॅमरिंग करत करत सायकोलॉजीची पद्धत कशी, जास्त टॉर्चर जर आमचा एक जोडीदार होता त्याचं नाव सांगत नाही कारण ते नाशिक जिल्ह्यातलाच असल्यामुळे नाव सांगत नाही. आमचा मित्र होता महाराज उडियाचा, असे 2-4 जण आम्ही शिकायला ऋषिकेशला बरोबर. ही जी नाशिक जिल्ह्यातला होता आमचा गुरुबंधू, तिचे केस कुरळे, दिसायला चांगला पण भले लांब लांब केस लांबविलेले ते ना. मग ती उडियावाला आमचा थोडा विनोदी होता. ते म्हणला, अरे अर्जुन जी यार इसके बाल उतारने पडेगे यार. म्हणलं येडा आहे का. मग आम्ही म्हणलो ना त्याला, यार बाल कैसे उतारेंगे भाई, उसने तो बड़े ढंग से रखे हुए. नहीं नहीं कुछ भी हो लेकिन इसके बाल उतारने. मैंने कहा फिर कैसे उतारेंगे. बोले मैं कहता हूँ जो है सुबह सुबह मैं एक बार बोल देता हूँ, यार गुरु भाई थोड़े बाल जच नहीं रहे यार, बाल बड़े अच्छे लेकिन जच नहीं रहे जो है. मतलब फिर 2 घंटे के बाद आप मिलना और आपने कह देना बस यार बाल बहुत अच्छे लेकिन इस ढंग से शोभा नहीं देते जो है. महाराज 4 जणांनी 4 टाइम वाटून घेतले होते. तिसऱ्याकडे गेलंच नाही आम्ही. दोघांनी म्हणले जाऊन ती पद्धत असती सारखी झॅमरिंग कुणाला. राजा गोपीचंद उठला ती डायरेक्ट गुरु गोरक्षाकडं. गोरक्षनाथाला भेटला, विचारलं माझी आई सारखं सांगती सारखं म्हणती तर गुरुवर्य माझ्या अगोदर एखादा राजा जो ऐश्वर्य संपन्न आहे हा असा राज ऐश्वर्याचा राजगद्दीचा त्याग करून जंगलात गेलेली एखादी बातमी आहे का. मग गोरखनाथ बोलती 99 कोटी भूपती इतराची नाही गणती जे वनाप्रती निघाले. गारच झाला गोपीचंद, माग फिरलाच नाही. गुरु गोरक्षाचा शब्द ऐकला चलत राहिला. म्हणून या भारतवर्षात किंमत कशाला दिल्या जाती, त्यागाला. मदालासा नावाची राणी होऊन गेली महाराज. पाळण्यातच बाळाला झोका देता देता 3 लेकर ब्रह्मज्ञानी बनविले तिनं. बाळपणा झोका देता देता उठी पुत्रा जाई बाळा तीर्थक्षेत्री रे हिंद. पाळण्यातच 4थी पाळण्यात टाकला. मालक आला म्हणला रे एखादं तरी पाणी पाजाय राहू दे. मोह डोक्यात. 3 लेकर. त्या राणीनं वर्णन किती सुंदर केलं. 18 भार वनस्पती फुले फळे उळती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडून या कासया योग सेविती. एवढं सारं ऐश्वर्य असताना कासया योग सेविती. अवघाची भोग तेजियाला, अवघाची भोग तेजियाला, साठी घेऊनी जोग, अवघाची भोग तेजियाला, अवघाची भोग तेजियाला, अवघा भोग तेजियाला.
जाती घेऊन जोग अवघा भोग तेजीला त्यागात असली फळं येत असतात काय म्हणून अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची ज्या अमृताचा एक थेंब मृत प्राण्याच्या मुखात पडला त्याला जिवंत करायची ताकद आहे ज्ञानोबा म्हणतात ना का मृत ही जीवितला हे अमृत सिद्धी त्या अमृतापेक्षा आपल्याकडं नामामृत ज्ञानामृत कथामृत हे पॉवरफुल अमृत आहेत महाराज काय अमर अमृत पान करीती शेकीत मरुणी जाती जे माझे कथामृत सेविती ते नागविती कळी काळा ही आजची जी पुष्टी आहे आजची जी फळाचा गोडवा आहे आणि परिपक्वतेला फळ आलंय बघा पक्वदशी येते थोडी लागवडीच्या मानानं सर्वच रोपटे आज संस्थेत बसताना पहिले आमच्या टायमाला 60ची भरती होती आपल्या टायमाला 60ची भरती असायची 60 विद्यार्थी घ्यायचे त्याच्या अगोदर तर कमी संख्या होती तुमच्या टायमाला तर अधिकच कमी असेल कितीचा आकडा होता किती घेत होते 50ची संख्या आमच्या टायमाला 60 केली 60च्या आत बसल मेरिट सिस्टम पद्धत व्याकरणाचा निकाल मराठी व्याकरण त्याच्यात नंबर लागणं महत्वाचं आता ते तो काळ आता जेवढी भरती झाली तेवढी चौथ्याला शेवट टिकली का टिकत नाही जसं तुकोबाराय म्हणतात मोहराईशी फळे नाही आली काही गळती पक्वदशी ती थोडी नास आडी वेचे तो आंब्याला तौर लागल्यावर किती दाट फळं येतात एका फांदीला हजारो फळं असतात बारीक 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 पण ती तेवढी टिकतीत का टिकत नाहीत थोडी येतात मोहराईशी फळे नाही आली काही गळती पक्वदशे येते थोडी पक्वदशेपर्यंत थोडी फळं राहतात कारण मधल्या काळात बऱ्याच वेळेला बऱ्याच फळांना पाखराने धक्याला लावले त्याला पाखर खात म्हणते काय काही फळं गाराची झपके लागून इजळकी झाली कोणत्याच मोसमात राहिली नाहीत आणि काही फळं आहेत जी शेवटपर्यंत टिकली परिपक्वतेपर्यंत परिपक्व दशेला आली आपल्या भाषेत पाड लागला का नाही इकडे शब्द पाड लागला म्हणजे परिपक्वता आली आणि उतार्यानं उतरायची त्या उतार्याकडे 2 आटम एक खुडीन दुसरी पोहरी खुडीनं खोडायचं आणि पोहरीत टाकायचं खुडीनं खुडताना गेला तरी गेला पोहरीत टाकताना गेला तरी गेला वाऱ्यानं जर फांदी हल्ली काय आणि बॅलन्स आउट झाला पोहरी निष्ठली तरी गेले सई सलामत जर घरी येऊन शेजेला घातली पिकू घातल्यावर तर नीट पिकावा का नाही कितीतरी पिकू घातलेली नासली आता माझं तोंड लहान आहे मी एवढा मोठा घास घेणार नाही पण पिकू घातलेली नासलेल्या बातम्या काय का मी बोगस बोलायलोय नास आडी वेचे तो आडीला टाकले पिकाय घातले पिकायचं सोडून तसल्या अवस्थेत नासली उलट जातीवंत शहाणी माणसामध्ये दे पोरा
ती नासकी नासकी बाजूला कर, चांगल्याला नाशवितील नसलेलं. अपवाद अशी काही फळं टिकतीत महाराज. पक्वदशे येते थोडी नास आडी बेचे तू. आज ही फळ असं गोंडस फळ आलंय महाराज. अमृत जसं नामाच्या बाबतीत अमृत जयास फिके पुढे. कथामृत, ज्ञानामृत, नामामृत इथं त्रिवेणी संगम आहे. पांडुरंग महाराजांच्याकडं कथामृतही तसंच, ज्ञानामृतही तसंच आणि नामामृतही तसंच. तिन्ही अमृताचे अमृतपान केलेले म्हणजे पांडुरंग महाराज. आज त्यांचं जीवन महाराज शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. ती फळं एवढा स्वाद देऊ शकतील की आज ही जेवढी बी पलट नाहीत ह्या तरुण पिढीला त्याची पुढे चाली बीजाची. ही आज जी दिसायलेत पुढची पिढी त्याची पुढे चाली बीजाची. याच्यात कितीतरी गाथा ज्ञानेश्वरी पाठ करणारी आहेत, कितीतरी. आता कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रति पावे. कोणाला माहिती ह्याच्यात आता किती महात्मे, किती विद्वान गुणवान काय असतील सांगता येत नाही. त्याची पुढे चाली बीजाची. तुकोबराय म्हणतात अशी आता संग देणाराय देणाराय